नमस्कार, मी डॉक्टर कश्मीरी बडबडे, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन। आज आपण नवजात शिशूंचं लसीकरण या विषयावर बोलणार आहोत। तर बरेच गैरसमज आहे समाजामध्ये, ते थोडेसे आपण क्लिअरली हे करूया की नवजात शिशू जन्माला आल्यानंतर आपण त्याला व्हिटॅमिन के नावाचं एक इंजेक्शन देतो, जे त्याच्यामध्ये रक्तस्रावाचे काही आजार असतील, काही अजून दुसरे काही आजार असतील, त्यासाठी आपण प्रिव्हेन्शन म्हणून ते इंजेक्शन देत असतो आणि ते फार गरजेचं असतं। त्याचबरोबर 3 वॅक्सिन्स आहेत, म्हणजे लसीकरण आहेत, ते फार गरजेचे आहे। त्यातलं पहिलं ओरल पोलिओ, दुसरं जे आहे ते BCG आणि तिसरं जे आहे ते हेपॅटायटिस बी। हेपॅटायटिस बी तर 24 तासाच्या आत द्यायला पाहिजे, आणि पोलिओ वॅक्सिन हे विदिन 15 दिवसाच्या आत तुम्ही बाळाला द्यायला पाहिजे। तर हे लसीकरण आणि ते व्हिटॅमिन केचं इंजेक्शन हे बाळाच्या वाढीसाठी किंवा बाळाच्या पुढच्या इन्फेक्शन प्रिव्हेंट करायसाठी खूप गरजेचं आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की आपण हे वॅक्सिनेशन टाळू नका, लगेचच्या लगेच डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन ते वॅक्सिनेशन घ्या। आणि सरकारी याच्यामध्ये हे सगळे वॅक्सिनेशन मोफत आहे, तिथे जरी घेतले तरी चालते। धन्यवाद।